नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये आज आपण ढाबा स्टाईल पालक पनीर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट कशी करायची ते बघणार आहोत। तर चला, रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। सर्वात आधी आता आपल्याला पालक बॉईल करायचा आहे। पालक पूर्ण पाण्यामध्ये बुडेल एवढंच पाणी आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे। पाणी गरम झालं की त्यामध्ये एक जोडी पालक इथे मी निवडून घेतलेला आहे। पालकाची पानासहित पालकाची देठ पण राहू द्यायची भाजीला, म्हणजे भाजी छान होते। पाण्याला उकळी आल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटं पालक छान बॉईल करून घ्यायचा। खूप जास्त पण बॉईल करत नाही बसायचं। थोडीशी वाफ लागली पाण्याला की पाण्यातून पालक काढून घ्यायचा आणि थंडगार पाण्यामध्ये टाकायचा। त्यानंतर हा पालक आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर त्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकते। मुठभर कोथिंबीर घ्यायची, 2-3 आल्याचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकते। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला। अशा प्रकारे पालकची भाजी आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर आता पालक पनीरसाठी लागणारी तयारी करू। तर इथे एका प्लेटमध्ये एक कांदा बारीक कापून घेतला आहे, एक टोमॅटो, काही खडे मसाले घेतलेले, त्यामध्ये 2-3 लवंग, 2-3 मिरी, 2 दालचिनीचे तुकडे आणि हिरवी विलायची, 1 चमचा जिरं आणि लसूण थोडासा जास्त घेतलेला आहे, बारीक कापून घ्यायचा आहे लसूण या ठिकाणी। आता पुन्हा कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं। तेल थोडंसं हलकं फुलकं गरम असतानाच यामध्ये खडे मसाले घालायचे। त्यानंतर 1 चमचा जिरं छान असं तडतडलं की यामध्ये लगेच कांदा घालायचा। कांदा पण आपल्याला हलका फुलका थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। लगेच यामध्ये आपण लाल कलरचा एक टोमॅटो पण कांद्याप्रमाणे बारीक चिरून घेतला आहे, तोही टाकला। टोमॅटो पूर्ण असा गळून जाईल इतपत आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर टोमॅटो कांदा लवकर मऊ होण्यासाठी मी थोडंसं चिमूटभर मीठ यामध्ये टाकलं। आता यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे मलाई टाकायची, म्हणजे ताजी दुधावरची साय असले ती टाका, किंवा या ठिकाणी तुम्ही 2-3 चमचे दही जरी टाकलं ना तरी पण या भाजीची टेस्ट खूप अप्रतिम लागते। आता हे सर्व पदार्थ आपण तेल सुटेपर्यंत छान तेलामध्ये परतले। त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकायचे। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला। त्यानंतर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसालाही टाकू शकता, त्यामुळे पण भाजीची टेस्ट अजून पण छान लागते। त्यानंतर फेटलेलं 2-3 चमचे दही टाकायचे। दही नसेल तुमच्याकडे तर स्किप करा। दही टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला दही व मसाले चांगले तेलामध्ये तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। मसाल्याला छान असं मस्त तेल सुटल्यानंतरच यामध्ये आपण पेस्ट केलेली पालक टाकणार आहोत। पालक आणि मसाला छान असा मस्त मिक्स करून घ्यायचा। मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी मी अजून टाकलं। पालक पनीरची भाजी खूप जास्त पातळ पण नसते, थोडीशी थिक बनवायची आपल्याला, घट्टसर। त्यानंतर चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलं। यामध्ये तुम्ही कसुरी मेथी पण 1 चमचा टाकू शकता आणि सर्वात शेवटी चिमूटभर साखर टाकायची। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता आपल्याला इथे पनीर घ्यायचे, तर मी एक जोडी पालकसाठी 200 ग्रॅम पनीर वापरते। पालकची भाजी छान मंद आचेवरती शिजू द्यायची आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती मी छोटीशी लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोड्याशा तेलामध्ये हलकंसं पनीर तळून घेते। पनीरचे पीस थोडेसे असे मोठेच ठेवायचे, खूप जास्त बारीक नाही कापायचे। हलके फुलके थोडे पनीरचे पीस तळल्यानंतर लगेच ते आपल्याला भाजीमध्ये टाकायचे। तर अशा प्रकारे आपली ही पालक पनीरची भाजी इथे छान अशी मस्त दिसते रंगही खूप मस्त आलेला आहे भाजीला। आता शेवटी यामध्ये आपल्याला थोडंसं पनीर किसून टाकायचं आहे। एक छोटासा तुकडा मी पनीरचा इथे ग्रेव्हीमध्ये किसून टाकते। पालकमध्ये पनीर किसून टाकल्यामुळे ग्रेव्हीला पण एक मस्त टेस्ट येते। बऱ्याच जणांना पालकची भाजी आवडत नाही, पण तुम्ही जर अशा पद्धतीमध्ये पालक पनीर केली तर तुमची लहान मुले असो किंवा मोठी मुले बोटे चाटून पुसून पालकची भाजी खातील। अशी ही आपली टेस्टी ढाबा स्टाईल पालक पनीर इथे मस्त तयार झालेली आहे। या भाजीला खूप जास्त आता शिजवायचं नाही आहे। गॅसची शेगडी मी बंद करून टाकली आणि तुम्ही रंगही बघू शकता भाजीचा। आता हॉटेलमध्ये जाऊन पालक पनीर ऑर्डर करायची काही गरज नाही, तुम्ही घरच्या घरी झटपट पद्धतीमध्ये एकदम टेस्टी अशी पालक पनीरची भाजी करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसह आपण परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।